प्रत्येक वर्षी करत राहावं, आम्हाला खेळायची संधी भेटेल. खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता मॅन मॅचचा मानकरी राज. पहा मॅचला स्पर्धेत तोपर्यंत नयन या स्पर्धेची व्हिडिओ जे आपल्या मुख्य स्क्रीनवर दाखवायचे आहे. पहा कशा प्रकारे मेहनत केली घेतले गेले व्हिडिओ जे व्हायरल झाले गेले ते आपल्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहणार आहोत. पहा पाठीमागे मंदिर आहे त्याच्या ट्रॉफीने त्यानंतर सर्व मेहनत करतात. ग्राउंडची आखणी त्यानंतर सर्व गोष्टींची मेहनत कशा प्रकारे घेतले गेले, कुठे गेल्यात, कुठून माती उचलून आणले खेळपट्टीसाठी आणि या मातीसाठी केलेली मेहनत आहे. सर्व गोष्टींची मेहनत आहे. त्यानंतर तिकडून आपण पाहू शकता या डीबी नेटवर्कवर आपण या स्पर्धेमध्ये त्यानंतर रात्री सुद्धा भरपूर मेहनत घेतलेली. विश्वास मेहर टेंबीपाड्यामध्ये जाऊन त्या खेळपट्टीसाठी माती आणली गेली. आपण पाहू शकतात कशा प्रकारची मेहनत संपूर्ण स्पर्धेसाठी संपूर्ण खेळाडू आणि गावकऱ्यांनी घेतले गेले. मृदुल प्रत्यक्ष वाकण्याजोग आहे. हा पहिलं वर्ष या स्पर्धेचं आहे आणि पहिल्या वर्षामध्ये आपण पाहू शकतात मेहनत संपूर्ण स्पर्धेसाठी मागील 2 महिने झाले घेतलेली. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट पाठीमागे जिंकले गेले होतं क्रिकेट क्लब सर्व गोष्टी ऑल सेट. आमचे ऑफिशियल पंच रेडी आहेत. आमचे समालोचक मृदुल मेहर सुद्धा रेडी झालेत. ओव्हर टू मृदुल मेहर. पाठीमागे खाण्याचे स्टॉल लागलेत. आमचे महिला मंडळ गावकऱ्यांनी जे खाण्याचे स्टॉल लावले, ज्या कोणाला आस्वाद घ्यायचा आहे पाठीमागून जाऊन घ्यावा, परंतु पैसे देऊ ना. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो थोडासा कमी, थोडासा कमी. हॅलो चेक. हॅलो हॅलो यस थँक्यू थँक्यू डीजे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत, निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा आधारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आगरी कोळी लोकांचे कुळदैवत अर्थातच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय एक मानाची आणि सन्मानाची नवापूर गावामध्ये प्रथमताच इतकी मोठी महास्पर्धा आपण पाहतोय. विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित NKPL अर्थातच नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यातील आजचा दुसरा दिवस या ठिकाणी गुण्या गोविंदाना क्षमासावी तिसरा दिवस हा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला दिवस ज्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर शुभारंभ, खेळपट्टीचं पूजन, त्यानंतर एसटींचं पूजन आपण पाहिलं. माजी नगरसेविका रंजना थालेकर मॅडम असतील. 6 धावा
त्यानंतर तुम्हा सर्वांचे लाडके चिकोदादा अर्थातच सिद्धार्थ ठाकूर साहेब असतील यांच्या शुभ हस्ते आणि संपूर्ण आता नवापूर गावाचे अध्यक्ष अर्थातच रामचंद्र मेहर साहेब असतील, उपाध्यक्ष मुरलीधर मेहर साहेब असतील, ह्या सर्वांच्या मान्यवरांच्या आणि एक वरिष्ठित व्यक्तींच्या शुभ हस्ते ते शुभारंभ श्रीफळ वाढण्यात आला आणि त्यानंतर हा स्पर्धा आपण पाहतोय पहिल्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी 2 क्वालिफाय होणारे संघ, पहिला मोरेगाव चॅलेंजरचा संघ आणि त्यानंतर आपण पाहिला होता UCC अर्थातच उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाड्याचा संघ. कालचा दिवस आपण पाहतोय, कालच्या दिवसामध्ये पहिला संघ MCC आणि त्यानंतर जयसाई विरार हे 2 संघ टॉप 8च्या दिशेने आतापर्यंत दाखल होत असताना आपण पाहतोय आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील 4था सामना आपण पाहतोय, ऐकतो आणि आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक कालचा दिवस असेल, आजचा दिवस असेल, परवा दिवशीचा दिवस, आजच्या दिवसात आपण ऐकतोय व्हॉइस ऑफ नवापूर अर्थातच कौस्तुभजी मेहर, एक फनी कमेंटेटर आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाला हवा हवासा असणारा आवाज आज वसई तालुक्यामध्ये सातत्यानं आपण ज्यांना पाहतोय असाच आपल्याच नगरीतील एक प्राऊड ऑफ नवापूर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे कौस्तुभजी मेहर असतील. कालच्या दिवसामध्ये द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सरांना आपण ऐकलं होतं, त्यानंतर आपण विपुल पाटीलला ऐकलं होतं, हेमेश मेहरला देखील ऐकलं होतं, अनिल बेनमनसी सर असेल त्यांना देखील आपण ऐकलं होतं आणि ही स्पर्धा आजचा 3रा दिवस आज गुण्या गोविंदानं पार पडत असताना आतापर्यंतचे 3 चेंडू धावफक 9 धावा ह्या धावफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे आपण पाहतोय दत्तगुरु संथनगर. संथनगर म्हटलं तर ती आठवते दहीहंडी. वसई तालुक्याचे एक विक्रम आपण पाहतोय 8 थर, म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर जय जवानचं नाव घेतलं जात आहे, परंतु वसई तालुक्यामध्ये संथनगर 8 थरांचा तो विक्रम आज संथनगरच्या नावी आपण पाहतोय आणि तो संघ एकीकडे आहे, दुसरीकडे आपण पाहतोय 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. MCC कटाईचा संघ आपण पाहतोय आणि त्यातील ते एक चुरशीची लढत एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. शेवटचा चेंडू लोअर फुलटच आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, रोशन होता ज्या ठिकाणी. पहिल्या 2 षटकांचा खेळ होत असताना धावफक आता खोलताय फुलताय. पहिल्या 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत 11 धावा. पहिलं षटक सागर होता ज्या ठिकाणी 6 चेंडू 6 धावा. दुसरा षटक यश होता 6 चेंडू एक तिखट मारा ॲक्युरेसी हे दर्शवत असताना 5 धावा खर्ची पडोय. आता 3रं षटक म्हटलं तर एक पॉवर प्लेचं षटक आहे. ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोण कोणावर पॉवर हा जनरेट करणार ती येणारी आता काळ वेळ नक्कीच आपल्याला दर्शवणार आहे. आपण ऐकतोय पाहतोय एक अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आज आपण पाहतोय. एक संपूर्णतः मैदानामध्ये पिवळमय वातावरण, अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. आज अनेक असे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये येत असताना आजचा दिवस आपण पाहायला गेलं तर MCC कटाई, त्यानंतर अक्षय 11 डोंगरपाड्याचा संघ, दत्तगुरु संथनगर, LNCC यज्ञेश 11, त्यानंतर VVSC समर्थ बॉईज 14-32 हे संघ आज आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात चांगली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता पॉवर जनरेट केला जातोय, आता एक्सेलेट केला जातोय, येतोय सीमारेखा बाहेर जाणारा चौकार. टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, पंचांच्या भूमिकेमध्ये आपण निरंजनला पाहतोय. एक चांगला खेळाडू देखील आहे, परंतु दुसरीकडे सातत्यानं 502 दिवस आणि आजचा 3रा दिवस आमचे जवळचे मित्र अर्थातच मॅन फ्रॉम नारंगी विवेक पाटील यांना देखील आपण पाहतोय. मॅचच्या दिशेने आतापर्यंत आपण पाहतोय ह्या वेळेला गोलंदाज देखील अक्षय म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी आहे. 2.2 चेंडूंचा खेळ, 15 धावा धावफकावर आहेत. देवेन आमच्या आतुर आहेत जिजेसाठी, परंतु नक्कीच तुम्हाला देखील वेळ मिळेल. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना आपण पाहतोय यावेळेला काय आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. पंच यावेळेला निरंजन आमच्या दिशेने वळतात, अर्थातच थोडासा डाव्या इष्टीच्या बाहेर येतोय. अतिरिक्त धाव धावफकामध्ये ऍड होत असताना आता धावफक
16 धावा धावफलकावर आहेत आणि ह्या वेळेला अति घाई म्हणतात कधी कधी संकटात नाही. ह्याचं उत्तम उदाहरण यावेळेला पॉवर प्लेचं षटक आहे. थोडीशी लालच होती परंतु म्हटलं जातं ना लालच बुरी बला भी है. येस डीजे. गौरी मांडवा खाली यस धन्यवाद. अडीचे नवीन फलंदाज सूरज आहे. डावकर आहे नक्कीच ह्या मैदानामध्ये एक ॲडव्हान्टेज असेल. यावेळेला मुख्य मान्यवर आपण पाहतोय नवापूर काठेगाव पाड्याचे उपाध्यक्ष अर्थातच मुरलीधर मेहर साहेब. आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. वेलकम सर. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातो. यावेळी सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड करत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा हा प्रयत्न केला जातोय. धावफलक आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय 17 धावा. अक्षय खऱ्या अर्थाने एक मोठा कमबॅक देत असताना आज मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत. आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघाकडून एकीकडे एमसीसी काटेईचा संघ आहे तर दुसरीकडे दत्तगुरू संतनगर. ह्या वेळेला काय पंच म्हणतायत नो प्लस वन 1+1 ह्या 2 धावा आता धावफलकामध्ये ॲड केल्या जातात. प्रेशर होतो तो आता रिलीज केला जातोय. आता एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा टिचून मारा होता. सबमरीन डिलिव्हरी होती आणि त्याला सन्मान दिला जातोय. 1 to go. येस सर नक्कीच निरंजन सर आपण पाहतोय एकीकडे आहेत एक चांगले खेळाडू देखील आहेत. दुसरीकडे विवेक पाटीलला आपण पाहतो आज पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसरीकडे आमचे संपूर्णतः DBNची टीम अर्थातच प्रवीण पाटील अँड टीम. कॅमेरामॅन जयेश मांगेला असेल, कार्तिक मांगेला असेल, त्यानंतर आमचे मॅन्युअल स्कोरर निशांत मांगेलाला आपण पाहतोय आणि ऑपरेटर नयन तांडेळ आमचे जवळचे मित्र आहेत. ह्या सर्वांचं पुन्हा एकदा आज लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ. धावफलक 21 धावा ह्या धावफलकावर येतात. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. यस धन्यवाद अडीचे. नवीन गोलंदाजी मार्कवर हरेश आहे. एक ओल्ड इज गोल्ड आणि हरेश सातत्यानं आज आपण मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ 21 धावा आतापर्यंत धावफलकावर. आता एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला रोकायचं एकाला टोकायचं आणि ह्या मैदानामध्ये खरं तर आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत ते आपण पाहतोय. पहिला चेंडू बॅटची कडा डिक्लेअर झोनमध्ये यष्टीरक्षक नक्कीच येतो तोपर्यंत सिंगल धाव ही धावफलकामध्ये ॲड केली जाते. 22 आता येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. चांगली सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू किती धावांचं मजल असेल. 30, 32, 35 धावा नक्कीच एका सन्मानजनक परिस्थितीमध्ये नेऊन ठेवू शकतात. परंतु ते आता येणारी काय वेळ नक्कीच दर्शवेल. हरेश गोलंदाजी मार्कवर पहिल्या 2 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी सुपर लाईन लेन टप्पा हे सर्व काही दर्शवत असताना ॲक्युरेसी हा हरेश दर्शवतोय. फुट लावून यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावचीतची संधी आहे आणि फलंदाज यावेळेला परत आलतोय. धावचीतच्या रूपानं येतोय डीजे देवेंच्या दिशेनं. तीन 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. आता कमबॅक केलाय. धाव्यांना रोख नक्कीच लगावलाय. पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय गडीबाद. चौथा बॅक टू द डगआउट.
बाफुड लावून ढकलण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. परंतु हरेश, ज्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी हाताळली जाते, 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धावफलकावर 24, 24 धावा. पहिले 5 चेंडूंचा खेळ, 3 धावा खर्ची पडल्या जातात. आता शेवट हा कोणासाठी गोड असणार. आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी, ज्या प्रकारचा 2 खेळाडू यावेळेला फक्त आणि फक्त त्या चेंडूकडे पाहत राहिले. 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखापार. धावफलक खोलताय, फुलताय. 24 चेंडूंचा खेळ. धावफलक आता 28 धावा धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 24, 29 धावेंचं लक्ष हे धावफलकावर असेल तोपर्यंत येतोय. टॉस की बॉसच्या दिशेने जेथे आपल्याला सामना पाहायला मिळेल. एकीकडे अक्षय 11 डोंगरपाडा विरोधामध्ये VVSC. आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर. आज खऱ्या अर्थानं आज नवापूर गावचा खऱ्या अर्थानं अभिमान आणि एक वसई तालुक्यामध्ये सातत्यानं ज्यांचा आपण आवाज ऐकतोय असा एक आवाज आता टॉस की बॉसच्या दिशेने जाईल. कौस्तुभजी, आपल्याला विनंती असेल आपल्या गोड गळ्याने आणि एक गोड आवाजाने आता हा टॉस होईल. आदरणीय सन्माननीय सन्माननीय किशोर जाधव साहेब यांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. ह्या स्पर्धेसाठी तितकीच एक मोलाची मदत खऱ्या अर्थानं किशोर जाधव साहेब यांच्या माध्यमातून राहिले. महाराष्ट्र पोलीस दलातील एक गोड असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते ह्या पुढील मॅचचा हा कॉइन स्विंग केला जाईल. गो टू कौस्तुभ सर. आवाज 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 कमी कर, थोडा आवाज. टॉस करतोय आपण किशोरजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते. 2 कॅप्टन रेडी आहेत. डोंगरपाडा समोर VVSC बॅटल आहे. टॉस आपण करतोय. ॲलेन्सिसचा कॉल आला गेला. एनके प्लेस टॉस जिंकले, काय निर्णय आहे? बॉलिंग करणार. आता समोर दोन्ही संघ एकामेकासमोर आहेत. दोन्ही खेळाडूंच्या, दोन्ही कॅप्टनच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. कसं वाटतंय, किती धावांपर्यंत थांबवायचं आहे? आम्ही 25 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू आणि चांगला तर वाटतंय असं चांगलं खेळत राहू आणि जिंकायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा भाई. आता बॅटिंग करे आहे म्हणजे कशा प्रकारची तयारी आहे? 30च्या आसपास मारणार स्कोर. आरफाट खेळणार, एकदम खतरनाक वाला. खतरनाक त्या काय गाव आहे भाई ते बघायला गेलं तर. आता खतरनाक बनवायचं नाही तर कशा प्रकारची तयारी करणार आहे? एकदम टिकून खेळणार. कमीत कमी 30-32 धावा मारायला लागतील. ते पण त्यांना पण आमचा गेम माहिती आहे, आम्हाला पण त्यांचा गेम माहिती आहे. दोन्ही टीमा दोस्तवाल्याच टीम आहेत आमच्या. खूप साऱ्या शुभेच्छा. 2 मिनिटं आपण संवाद साधणार आहोत. तर टॉस का मध्ये नवल असा की टॉस जिंकलाय VVSC या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय अक्षय 11 डोंगरपाडा संघाला. येथे एक मोठी मॅच आपल्या भेटीला. कुठे जाऊ नका, पाहत राहा नवापूर काटेपाडा प्रीमियर लीग 2025. ओव्हर टू मृदुलमय. थँक्यू. आणि एक आनंदाची बाबती अर्थातच जॉयलन रिसॉर्ट ज्यांच्याकडून ह्या स्पर्धेसाठी तितकीच एक मोठी मदत आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूंसाठी एक चायची देखील व्यवस्था केली आहे. तर खेळाडूंना विनंती असेल आपण चायचा आस्वाद घ्या. वंटगो 4 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि कौस्तुभजी, नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. डोंगरपाडा म्हटलं तर एक आगरी कोळी समाज आणि आज मितू वेगळ्या लहरामध्ये दिसतोय. खऱ्या अर्थानं मनीष घरत त्यांची आठवण करून देतोय. मितू, पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 5 धावा येतोय डेव्हिन डीजेमॅनच्या दिशेनं.
येस, धन्यवाद अडजे. पहिलं षटक यावेळेला काय थोडासा फंबल जातोय चेंडू. निरंजन म्हणतोय सीमारेखा पार आहे. 4 धावा. थांबायचं नाही. येस, धन्यवाद अडजे. पहिला चेंडू श्रीकांत. जो प्रेशर होता, जो तणाव होता, तो खऱ्या अर्थानं आता रिलीज केला जातोय. लक्ष धावफलकावर 29 धावांचं लक्ष हे नक्कीच धावफलकावर आपण पाहतोय. परंतु दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये देखील संपूर्णतः आज नवापूर ग्रामस्थ काठेवाड्यातील उपाध्यक्ष आपण पाहतोय. मुरलीधर मेहर साहेब असतील, त्यानंतर किशोर जाधव साहेब असतील, त्यानंतर आपण प्रभाकर वैती साहेबांना आपण पाहतोय. वसंत मेहर साहेबांना पाहतोय. महेंद्र मेहर साहेबांना आपण पाहतोय. नरेश मेहर साहेबांना आपण पाहतो. आणि संपूर्णतः आयोजक ह्या स्पर्धेला तितकाच एक शोभा वाढवत असताना आपण पाहतोय. मॅचच्या दिशेने आतापर्यंत धावफलकावर 11 धावा हे येत असताना पाहायला मिळत आहे. हर्ष ज्या प्रकारचं षटक हाताळलं होतं, 6 चेंडू 5 धावा, आणि त्यानंतर एक्सलेट करत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्ची पडतोय. गौरव, नक्कीच थोडीशी कुठेतरी डोकंदुखी असेल. 2 खेळाडू ज्या प्रकारचा आतापर्यंत खेळ दर्शवत आहेत, एकीकडे हरेश आहे, दुसरीकडे श्रीकांत आहे, परंतु संतनगर सातत्यानं कौस्तुभजी उल्लेख करावा असा वाटतोय. आज वसई तालुक्यातील दहीहंडी म्हटली तर संतनगर एक वेगळा विक्रम आहे. 8 थरांचा थर तो आपण पाहिला होता आणि एक वसई तालुक्यासाठी ती आनंदाची बाब असेल. परंतु आज क्रिकेटच्या दिशेने आपण पाहतोय, ऑनसाईडच्या दिशेनं हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना आता धावफलक 12 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत येत असताना पाहतोय. लोअर फुलटॉस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणि त्यानंतर कॉम्बिनेशन फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड. खेळाडूंना, प्रेक्षकांना विनंती असेल, आपल्यासाठी पार्किंगची व्यवस्था आहे, आपण स्टेजच्या पाठी गाड्या पार्क करा ही विनंती असेल. आज संपूर्णतः आयोजक असतील लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आणि संपूर्णतः ग्रामस्थ नवापूर काठेपाडा, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर एक बारकाईने लक्ष दिलंय. मग ती पार्किंग असेल, त्यानंतर खेळाडूंसाठी व्यवस्था, आणि त्यानंतर खेळाडूंना कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही त्यासाठी त्या प्रकारचा आउटफील्ड आपण त्या व्हिडिओमधून प्रत्येक खेळाडूचं, आयोजकांचं, ग्रामस्थांचं कौस्तुभचे ते स्ट्रगल पाहिलं होतं. ज्या प्रकारची ती व्हिडिओ आपण पाहतो, आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आज गुण्या गोविंदानं एक पार पडत असताना ह्या वेळेला काय बॅटची कडा आहे, परंतु निरंजन म्हणतोय नो आहे. येस, धावफलक 16 धावा ह्या धावफलकावर आहेत. चुकी घडली जात आहे. गौरव थोडीशी चुकी करतो आणि ते चुकीचं रूपांतर ह्या वेळेला खऱ्या अर्थानं अतिरिक्त धावा ह्या धावफलकामध्ये ऍड होतात. जब बडे शॉट आते तब दिमाग पे भी हल्ला होता है, आणि हा खऱ्या अर्थानं गौरवच्या दिमागावर हल्ला झालाय. हा प्रेशर आहे, हा तणाव आहे, हा दबाव आहे, हे सर्व काही आता झळकतंय. आदरणीय सन्माननीय कमलाकर मेहर साहेब, गावातील एक वरिष्ठ व्यक्तिमत्व आणि नेहमीच चेहऱ्यावर स्मित हास्य ज्यांच्या आपण पाहतोय, आपला देखील कमलाकर साहेब वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. 19 धावा धावफलकावर पहिल्या 2 षटकांचा खेळ. आता येणारे 12 चेंडू दिशांत आम्हाला दर्शवतात की 10 धावा ह्या धावफलकावर लगावायच्या आहेत. येतोय तोपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत, येतोय डीजे देवेंच्या दिशेनं. येस सर, धन्यवाद डीजे.
पहिल्या 12 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफक 19 धावा धावफकावर नवीन गोलंदाज मकरंद येतोय, परंतु ज्या प्रकारची खेळी करतात एकाकी किल्ला लढवला जातोय. 2 फलंदाज त्या प्रकारचे कॅल्क्युलेशन मनामध्ये घेऊन आतापर्यंत फलंदाजी करतात. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदळालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध हे सर्व काही ह्या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तितकेच एक चुरशीची लढाई आपण पाहतोय, परंतु थोडासा गौरव खर्ची पडत असताना 6 चेंडू 14 धावा खर्ची पडला आणि त्या बळावर आता सामना थोडासा कुठेतरी एक मजबूत परिस्थितीमध्ये दुसरीकडून MCC काटेईचा संघ हा आपण पाहतोय. आमचा अतिरिक्त खेळाडू देखील यावेळेला एक स्मित हास्य नक्कीच आहे, कारण संघ यावेळेला सन्मानजनक परिस्थितीमध्ये येत असताना हा दुष्काळात 13वा महिना खऱ्या अर्थानं चौकाराच्या रूपाने येतोय. SDJ देवेन. येस, धन्यवाद डीजे. आणि नक्कीच मी आहे कोळी आणि आज नवापूर म्हटलं तर संपूर्ण आता एक आगरी कोळी समाज, आगरी कोळी समाज म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर आणि हा माणुसकीचा माहेरघर आणि ह्या नवापूरच्या एक ऐतिहासिक गावामध्ये आपण पाहतोय ती स्पर्धा. अनेक मोठमोठे खेळाडू, अनेक कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये आज नवापूर गावामध्ये आपण पाहतोय. एक निसर्गाने नटलेलं असं ते नवापूरचं गाव आणि त्या नवापूरच्या गावामध्ये आपण ही स्पर्धा एका थाटामाटाने हा उत्सव पार पडत असताना पाहायला मिळतोय. मॅचमध्ये औपचारिकता नक्कीच बाकी असेल. आतापर्यंत 27 धावा येणारे 9-2 आणि क्रिकेटला आता एन्जॉय केला जातोय, जणू काही नेट प्रॅक्टिस आहे की काय. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. परंतु पुन्हा एकदा अतिरिक्त धावफलकामध्ये मॅच फिनिश, सामना खल्लास, सामना फिनिश. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम MCC, काटेई टीम अँड हार्ड लक टीम, दत्तगुरु